श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. तुमचं सर्वांचं स्वामी समर्थ या चॅनेलमध्ये अगदी मनापासून स्वागत. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. येत्या 21 जुलैला गुरुपौर्णिमा आहे. गुरुपौर्णिमा म्हणजे आपल्यासाठी सर्वांसाठी आनंदाचा उत्साहाचा दिवस. या गुरुपौर्णिमेनिमित्त आपण प्रत्येकानं सेवा सुरू केलेल्याच आहेत. तरीही काही जणांनी जर सेवा सुरू केलेली नसेल किंवा त्यांच्या कामातून त्यांना जर जमत नसेल तर फक्त कमी वेळात करा ही एक उच्च कोटीची सेवा. तुमच्या आयुष्यातील जी काही दुःख असतील, तुमच्या आयुष्यातील जी काही संकटे असतील, अडीअडचणी असतील, एखाद्या संकटातून तुम्हाला कोणताच मार्ग दिसत नसेल, तुमची कोर्ट कचेरीची अनेक कामे लांबणीवर पडली असतील, तर ही एक नक्की सेवा करा. जेव्हा तुम्ही ही सेवा करायला सुरुवात करता तेव्हा तुम्हाला याचा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. गुरुपौर्णिमेनिमित्त आपण स्वामी चरित्र सारामृताचं पारायण घातलं असेल किंवा गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करणार असाल किंवा 11 माळी स्वामी समर्थ मंत्राचा जप करणार असाल किंवा दत्तबावनीची सेवा करणार असाल, अशा खूप साऱ्या सेवा आहेतच. परंतु ज्यांना इतर काही सेवा करणं जमलं नाही किंवा 21 दिवसांची सेवा करणं जमले नाही, त्यांनी किमान 11 दिवसांची ही सेवा नक्की करा. म्हणजे 11 जुलैपासून 21 जुलैपर्यंत ही सेवा नक्की करा आणि आपल्या गुरूंना किंवा गुरूंचा कृपा आशीर्वाद मिळवा. जेव्हा तुम्ही दत्तगुरूंची सेवा करता, आपल्या गुरूंची सेवा करतो, तेव्हा दत्त महाराज तुम्हाला भरभरून देतील, तुमच्यावर कृपादृष्टी ठेवतील. तुमची जी काही कामं आहेत तर ती सर्व कामी मार्गी लागतील. तर चला मग जाणून घेऊया ती कोणती सेवा आहे. तुम्हाला 11 दिवसांची सेवा करायची आहे. तर त्यासाठी काही नियम आहेत का? तर जर तुम्ही कोणतीही सेवा जर संकल्पपूर्वक जर करणार असाल तर त्यासाठी 2 अटी ह्या महत्त्वाच्या आहेतच. पहिली अट म्हणजे किंवा पहिला नियम म्हणजे तुम्ही मांसाहार हा बंद केला पाहिजे, म्हणजे पूर्णपणे वर्ज्य केला पाहिजे. आणि दुसरी अट आहे म्हणजे तुम्ही ब्रह्मचर्याचं पालन केलं पाहिजे. जर तुम्ही संकल्पयुक्त सेवा करणार असाल तर या गोष्टी नक्की पाळा किंवा या गोष्टींचा नियम नक्की पाळा. आता समजा तुम्ही 11 दिवसांची सेवा करणार आहात तर संकल्प करा. पहिल्या दिवशी स्वामी समर्थांना प्रार्थना करा. स्वामींपुढे नारळ, खडीसाखर ठेवा आणि संकल्प करा. तुमची जी काही इच्छा असेल, तुमची जी काही अडचण असेल तर ती स्वामी महाराजांना सांगा आणि त्यातून मार्ग कसा निघेल असं स्वामींच्याकडे मागणं मागा. तुम्ही सेवा सुरुवात करताना तुम्ही 11 माळी स्वामी समर्थ मंत्राचा जप करू शकता किंवा दररोज तुम्ही गुरुचरित्रातील 14वा आणि 18वा अध्याय याचं पठण करू शकता किंवा तुम्ही दररोज सारामृताचा एक पाठ करू शकता. असे तुम्हाला 11 दिवस ही सुद्धा सेवा करता येईल. पण याच्याबरोबरच तुम्हाला अतिशय प्रभावी आणि उच्च कोटीची सेवा म्हणजे जर तुमची काही कोर्ट कचेरीची कामे पडली असतील किंवा तुमच्या वैवाहिक आयुष्यामध्ये जर काही अडचणी असतील किंवा तुमच्या घरामध्ये भरपूर क्लेश असेल किंवा घरामध्ये खूप गरिबी किंवा दारिद्र्य असेल तर तुम्ही ही सेवा नक्की करा. तुम्ही दररोज संकल्प करून 11 वेळेला घोर कष्टोद्धारण स्तोत्रम याचं 11 वेळा पठण करा. दररोज किमान 11 वेळा करा. तुम्हाला जर 21 वेळा जमले तर 21 वेळा करा, 51 वेळा करा. जेवढे जास्त वेळा कराल तेवढा त्याचा तुम्हाला अनुभव चांगला येईल. तुमचं जे काही दुःख आहे, तुमची जी संकटे आहेत ही नक्की यातून मार्ग निघेल आणि तुमची जी काही अडलेली कामं असतील तर यातून मार्ग नक्कीच निघेल. तर तुम्ही नक्की सर्वांनी या सेवेला सुरुवात करा आणि अनुभव शेअर करा. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. बोला श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.